आणि यानंतर एक मोठी बातमी, यंदाच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणाऱ्या मनसेला मोठा धक्का बसलाय। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात 49 तब्बल 49 सभा घेतलेल्या होत्या। मनसेने 130 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे केले होते आणि यंदाच्या निवडणुकीत मनसेला अनुकूल वातावरण असेल असं बोललं जात होतं, पण एकाही जागेवर मनसे उमेदवाराला विजय मिळवता आला नाही। मनसेचे एकमेव आमदार जे होते कल्याण ग्रामीणचे राजू पाटील, त्यांनाही पराभवाचा धक्का बसलाय। तर बाळा नांदगावकर शिवडीमधनं होते, अमित ठाकरे माहीममधनं होते, यांना देखील आपली जागा जिंकता आली नाही। त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांनी यावेळेस देखील गर्दी खेचलेली होती, मात्र सभांमधली गर्दी मतांमध्ये तिचं रूपांतर झालेलं नाहीये असंच सध्या म्हणावं लागेल। कारण राज ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले होते। मनसेच्या इंजिनला पुन्हा एकदा यावेळेस धक्का बसतोय। एकमेव आमदार होते राजू पाटील, त्यांचा देखील पराभव झालेला आहे। राज ठाकरेंच्या पक्षाची आता मान्यता रद्द होणार का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे। कारण मनसेला फक्त 1.57% मतं मिळालेली आहेत। निश्चितच त्यामुळे राज ठाकरे यांना हा अतिशय मोठा धक्का असू शकतो, कारण मनसेच्या इंजिनला एकही डबा सध्या नाहीये असंच म्हणावं लागेल। एक आमदार होते त्यांचे कल्याण ग्रामीणचे राजू पाटील, मात्र त्यांचाही पराभव झाला। आपण अधिक माहिती घेऊया, आमच्या प्रतिनिधी सीमा आता आपल्या सोबत आहेत। सीमा, मनसेला खूप कमी टक्के मतदान म्हणजे कमी मतांची टक्केवारी खूप कमी आहे, काय त्यांचा पक्ष म्हणून धोक्यात येऊ शकतं? नक्कीच गिरीश, खरं तर हा मनसे या पक्षासाठी मोठा धोका म्हणावा लागेल। कारण मनसे या पक्षाची मान्यता जी आहे ती रद्द व्हायची शक्यता आहे। एकूणच जर आपण नियम पाहिलं तर एखाद्या पक्षाला 8% मतं जी आहे ती मिळालीच पाहिजे, त्याच्याऐवजी त्यांना एक आमदार तर त्यांचा निवडून आला पाहिजे आणि 4% मतं। जर असं नाही झालं तर ऍटलीस्ट 3 आमदार तरी एका पक्षाचे निवडून आले पाहिजे। ही 3 नियम आहेत, मात्र ह्या 3 नियमांमध्येही आपण जर पाहिलं तर मनसेचं जे आहे ते मतं कुठलीच पाहायला मिळत नाहीये। साधारण 1.5% मतं जी आहेत ती मनसेकडे मिळालेली आहेत। त्यामुळे साहजिकच जर आपण निवडणूक आयोगाचे निकष पाहिले, त्या निकषांमध्ये हा पक्ष बसत नाहीये आणि त्यामुळे मनसे हा पक्ष धोक्यात आहे आणि कदाचित या पक्षाची मान्यता जी आहे ती रद्द व्हायची शक्यता आहे। गिरीश, सीमा, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।